एसी 16 डिग्रीवर हवाय? विसरून जा. केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी असं सांगितलंय की केंद्र सरकार देशभरात एसी साठीची एक तापमान रेंज आणण्याची योजना आखत आहे. या अंतर्गत एसीला 20 अंश सेल्सिअस पेक्षा कमी थंड होऊ दिलं जाणार नाही आणि कमाल तापमानाची मर्यादा 28 अंश सेल्सिअस असेल. बदलतं हवामान, वाढतं तापमान, एअर कंडिशनिंग प्रोडक्टची वाढती मागणी आणि त्यामुळे विजेची वाढणारी मागणी यावर नियंत्रण आणणं हा उद्देश या निर्णयामागे आहे. पण याने खरंच काही बदलणार आहे का असा प्रश्न पडणं साहजिक आहे. कारण जर नव्या एसी मध्येच अशी सेटिंग येणार असेल तर भारतात ज्या घरांमध्ये आधीपासून एसी आहेत त्यांचं काय, आणि ज्या ऑफिसेसमध्ये वाहनांमध्ये एसी आहेत त्यांचं काय. या निर्णयामध्ये एक प्रॉब्लेम आहे. तो एसीला एअर कंडिशनिंगला एक डिफॉल्ट म्हणून बघतो. म्हणजे कूलिंगसाठी एसी हाच आपल्याकडे एक पर्याय आहे हा विचार. पण इतर पर्यायांबद्दल जास्त बोललं जात नाही. वाळ्याचे पडदे नॅचरली घर थंड ठेवू शकतात. रिव्हर्सेबल एक्झॉस्ट फॅन्स वातावरणातली उष्णता काढून घेऊ शकतात. पण या सगळ्या आपण वैयक्तिक पातळीवर करू शकतो अशा गोष्टी आहेत. ज्येष्ठ पर्यावरण पत्रकार अतुल देऊळगावकर यांच्या मते या एसीच्या तापमानाच्या नियंत्रणावर फोकस करण्यापेक्षा कूलिंगसाठीच्या इतर कल्पक पर्यायांकडे बघायला हवं. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट यासारख्या संस्था सोलर कूलिंग, व्हॅपोरेटिव्ह कूलिंग यासारख्या माध्यमातून जी इको फ्रेंडली आहेत त्यातूनही थंडाव्याची गरज पूर्ण केली जाऊ शकते यावर संशोधन करत आहेत. मग अशा तज्ज्ञांची मदत घेऊन एसीची सिस्टीम बदलण्यापेक्षा ग्रीन आर्किटेक्चर निर्माण करणं, इतर कल्पक पर्याय निर्माण करणं याच्यावर लक्ष केंद्रित करणं जास्त इफेक्टिव्ह ठरेल. ऊर्जा वाचवणं, पर्यावरणाची काळजी करणं हे स्तुत्य आहे. पण ते करताना त्याने ऍक्च्युअली काही फरक पडणार आहे की ते फक्त दाखवण्यापुरतं आहे यावर चर्चा व्हायला हवी.